दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता तिच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा अशी मागणी करण्यात आलेली आहे। सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यावर हा मोठा आरोप आहे। यावेळेस एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक मोठी अपडेट। दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा। सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप झाला आहे। किशोरी पेडणेकरांनी दबाव टाकल्याचा खुद्द दिशाच्या वडिलांनी याचिकेतून गंभीर आरोप केलाय। नजर कैदेत ठेवत पुरावे खरे मानण्यास भाग पाडलं असं दिशाच्या वडिलांकडून हायकोर्टात याचिकेमध्ये म्हटलं गेलेलं आहे। सचिन गाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारी ही बातमी, काय अधिक माहिती? नक्कीच आपण बघतोय की आता दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर थेट दिशा सालियनचे वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि नव्याने चौकशीची मागणी केलेली आहे। एवढंच नव्हे तर त्यांनी किशोरी पेडणेकर असतील, आदित्य ठाकरे असतील यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप केलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये सामूहिक बलात्कार करून दिशा सालियनची हत्या केल्याचा संशय असल्याचा आरोप त्यांचा आहे आणि NIA चौकशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्यासोबतच समीर वानखेडे यांच्यासारख्या एका तत्पर अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी ही दिशा सालियनच्या वडिलांनी या आपल्या याचिकेत केलेली आहे। त्यासोबतच नितेश राणे आणि जे पत्रकार किंवा तेव्हा मीडियामध्ये जे काही आरोप लागले होते त्या सगळ्या तथ्य असल्याचं देखील या याचिकेत दावा करण्यात आला आहे। आता लवकरच या याचिकेची सुनावणी होणं अपेक्षित आहे। मात्र आपण बघतोय की आता खुद्द दिशा सालियनच्या वडिलांनीच अशा प्रकारची याचिका केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे आणि त्याचे आता राजकीय वादाला देखील नव्याने तोंड फुटण्याची शक्यता आहे। बिलकुल, खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तिच्या वडिलांनी या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण करू नका असं आधी म्हटलं होतं आणि आता त्यांनी थेट याचिका केली आणि इतकी मोठी नावं यामध्ये समोर आलेली आहेत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। थोडं तुम्हाला थांबवतो। यावेळेस आपल्या सोबत किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्या देखील जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरी ताई, आपण बघताय की आता दिशाच्या वडिलांनीच याचिका केली आणि तुम्ही त्यांच्यावर दबाव आणला असा आरोप आहे। आरोप त्यांनी काही करू दे, ज्यावेळेला मी त्याच्याकडे होती महापौर म्हणून ते मला आपल्याला बघायला झाले होते आणि सांगित होतं की आमची अवस्था जर बघायला, आणि म्हणून मी घरी गेली तर मी उघड गेली होती। म्हणजे तुम्ही सगळं चॅनलवाले पण माझ्या सोबत होता, उघड त्यांच्याबरोबर चर्चा झाली की तुम्ही आता की त्यांची बायको काहीतरी चटण्या बनवते वेगवेगळ्या, त्याच्यासाठी मला मदत करा, हे करा वगैरे सांगण्यासाठी त्यांनी मला घरी बोलवलेलं। त्यामुळे दुरान्वये पण आमचा काही संबंध नाही, पण आता महानगरपालिका येते तर एक आरोप केला तो मागे पडला, तर आता दुसरा आरोपाला काय करायचं? त्यांनी जर ते सिद्ध केलं, काय दबाव टाकला, आले होते हे एवढं नक्की आहे, कारण ते उघड चॅनल मध्ये पण आहे। आणि त्यांनी येऊन माझ्या महापौर बंगल्यावर मला विनंती केली होती, मला वाटतं त्यांनी लेखी पण दिलेलं आहे। ते म्हणणं त्यांचं आता जर त्यांना कोणी पैसे, कारण तो पैशासाठी माणूस अनेकदा फोन करत होता, पण ते जर आता पैशाच्या दबावाखाली येऊन कोणाच्या नादाला लागला असेल तर माहिती नाही मला।